ही चर्चा आहे, ही चर्चा आहे. अजून तरी ती चर्चा महाविकास आघाडीच्या पुढे नाही आणि आम्ही काही त्या संदर्भात आमच्या पुढे चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीची चर्चा आता 27 लावण्यावरती उद्या खासदारांचा आमच्या नांदेडच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह त्या आमचे खासदार गेले ते फार खरं तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते एक अत्यंत वेदनादायक आहे. एक प्रामाणिक माणूस, पक्षाशी समर्पित माणूस, संकटाच्या काळामध्ये पक्षाला उभं करणारा व्यक्तीचं त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. मी उद्याला जातोच आहे तिकडे, परंतु तुम्ही जे म्हणताय की त्या 27ची बैठक जी होती आता पुढे गेलेली आहे. पुढच्या बैठकीमध्ये तारीख ठरेल, त्यावेळेस काही चर्चा त्यांच्याकडून येईल तर मग आपण त्यावर बोलू. ती जागा काँग्रेसची आहे नागपूर दक्षिण पश्चिम, तुम्ही सोडायला तयार आहे का, हा पहिला प्रश्न आहे. नाही, आमच्या पक्षांतर्गतही बैठक झाली नाही किंवा या विषयावर चर्चाच झाली नाही. त्यामुळं ती चर्चा जर विषय आला महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीने जागेवर काही सांगितलं तर मग ती चर्चा होईल. अद्याप या विषयावर कुठली चर्चा नाही. नेपाळ मोदीजींना माझं म्हणणं आहे की नेपाळमध्ये जळगावच्या जिल्ह्यातील जवळपास 26-28 लोकांचा जीव, तुम्ही लाडकी बहीण म्हणून तिथे जात आहे आणि भाषण करताय, तर मला एक की तिथे त्या मृतकांच्या साधी त्यांच्या विचारपूस करू शकले नाहीत पंतप्रधान, साधी त्यांना त्यांच्याकडे जाऊ शकले नाहीत. काय यांच्या असा वेदना आहे, ते जायला हवं होतं. पण या दुर्घटनेमध्ये एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला तिथे जायचं औचित्य दाखवायचं नाही. हे नेमकी भूमिका यांची काय ते दिसते.